नमस्कार. मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कवी ग्रेसांच्या कवितांवर आधारित मालिका आम्ही सुरू करतो आहोत. संन्यस्त सुखाचा काठ. प्रसिद्ध अभिनेते, लेखक दीपक करंजीकर ग्रेसांच्या काही निवडक कविता आपल्याला उलगडून सांगणार आहेत. कवी ग्रेसांचं एक फार सुंदर शब्दचित्र रेखाटलंय आणि तेही अवघ्या 4 ओळींमध्ये प्रसिद्ध कवी, गीतकार, चित्रकार गुरु ठाकूर यांनी. ते असं लिहितात, वृत्तीतील होते नव्हते, वृत्तात मांडले त्याने. वृत्तीतील होते नव्हते, वृत्तात मांडले त्याने. आजन्म उधळूनी गेला, गूढाची अनवट पाने. अस्तित्वच होते ज्याचे, विजनाचा मोह कशेला. अस्तित्वच होते ज्याचे, विजनाचा मोह कशेला. तो होता पदर धुक्याचा, हाती न कुणाच्या आला. कवी ग्रेसांच्या कवितांवर प्रश्न विचारणं ही फार कठीण बाब आहे. कारण आपल्या तथाकथित उत्तरांना पडलेले प्रश्न म्हणजे त्यांची कविता आहे. तरीही ग्रेसांची कविता आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते आणि त्या प्रश्नांच्या धोक्यामध्ये जेव्हा आपण त्यांच्या कवितेचं क्षितिज ढुंडाळायला लागतो, तेव्हा ते आपल्याला कसं दिसतं तर एखाद्या कलाडोस्कोप सारखं. दीपक, तुम्हाला ग्रेसांच्या कवितांमधून हा कलाडोस्कोप कसा दिसतो किंवा त्यांच्या कवितांमधला भूलभुलैया तुम्हाला कसा जाणवतो, हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय. नमस्कार, मी दीपक करंजीकर. 10 मेला महाकवी ग्रेस यांचा जन्मदिवस होता. एक असा मनात विचार आला की या निमित्ताने या दुःखाच्या महाकवीच्या एक एक कविता मला समजल्या तशा तुमच्या पुढे मांडाव्या. मराठी अस्मिता आमची जी संस्था आहे तिच्याकडून हे करावं असं ठरलं. आज पहिली कविता घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. आत्ता अस्मिता पांडेंनी प्रश्न विचारलाय की भूलभुलैया. मुळात ग्रेस भूलभुलैया आहे का नाही याच्यावर मी नंतर सविस्तर बोलणारच आहे. पण आज सुरुवातीला नमन पहिल्या कवितेने आठवण म्हणून या व्याकुळ संध्या समयी. ही पहिली कविता निवडायचं कारण असं आहे, ही कविता संध्याकाळची आहे. ग्रेस आणि संध्याकाळ हे एक अत्यंत विलक्षण असं अद्वैत आहे. म्हणजे कदाचित असं घडेल की 100 वर्षाने संध्याकाळीला ग्रेस हा अजून एक समानार्थी शब्द असू शकतो, इतकं ते घट्ट अद्वैत आहे. आणि ग्रेस एकदा म्हणालेच होते की कवितेच्या अर्थावर माझा अजिबात अधिकार नाही. त्यामुळे माझ्या अल्पबुद्धीने, अल्पमतीने जो अर्थ मला समजतो, त्यांच्या प्रतिमांच्या त्या सगळ्या अरण्यात फिरताना जे जे मनाला स्पर्शून जातं ते मी आपल्यासमोर मांडणार आहे. ग्रेस असं म्हणाले होते की संध्याकाळी मला खूप एकटं एकटं वाटतं. आणि संध्याकाळच का असं विचारलं तर ते म्हणाले, संध्याकाळी माझा आत्मा एकटा एकटा होतो आणि कुठल्याही संध्याकाळी मला पहा, मी थकलेला असतो. हा थकवा त्या दिवसाचा नसतो, आयुष्याचा असतो, त्या क्षणाचा नसतो. तर असं या संध्याकाळवर निरंतर प्रेम करणाऱ्या, जणू संध्याकाळच्या त्या प्रहरांमध्ये आपलं सगळं आयुष्य पुन्हा जगणारा हा माणूस या कवितेत काय म्हणतो आपण आज बघणार आहोत. कवितेचं नाव आहे आठवण. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उजळतो. एखाद्या गायकाने सुरुवातीचाच षडज लावताना इतका छान लावावा असं पहिल्याच ओळीला ग्रेस आपल्या मनाची घट्ट पकड घेतात. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो. म्हणजे ज्या शब्दांच्या बांधकामावर आयुष्य चालू आहे, जे शब्द हे आयुष्याचं रचलेलं एक 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 ज्याला त्याची एक 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 बाजू आहे, असे शब्द वितळतात. अशा शब्दांचा जीव वितळतो. शब्दांचा अर्थ वितळतो असं ग्रेस म्हणत नाही, शब्दांचा जीव वितळतो. अस्तित्व नाहीसं होतं केव्हा,
या व्याकुळ असलेल्या संध्यासमयी डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उजळतो. शब्दांचा जीव वितळतो का, तर दोन गोष्टी घडतायत. एक संध्याकाळ आहे, सत्य आणि भ्रांत्य या जीवनाच्या सीमारेषा कदाचित एकमेकात बेमालूम मिसळल्या आहेत, कदाचित अत्यंत दृग्गोचर स्पष्ट झाल्या आहेत. अशी ही कातर वेळ आहे. आणि या कातर वेळेच्या जोडीने आईच्या आठवणींचा सल आहे. मी आईची आठवण असं म्हणत नाही, मी आठवणीचा सल असं म्हणतो. ग्रेस आणि आई हे अजून एक अद्वैत आहे. त्याच्यावर आपण पुन्हा कधीतरी ती कविता घेऊ तेव्हा बोलू. पण ही कविता अशी आहे की आईचा एक आठवणीचा सल आहे आणि मन कातरून टाकणारा समय आहे. असा हा संध्या समय. आणि त्यावेळेला क्षितिज म्हणजे आई आहे. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे, क्षितिज गेलंय, दूर निघून गेलंय. क्षितिज दूरच असतं आपल्यापासून. मी आपुले हात उचलतो, जो काही क्षणभर प्रकाश उरला आहे. आणि संध्याकाळ कशी असते बघा, धड रात्र झालेली नाही आणि दिवस संपलेला नाही, मधली वेळ आहे. तिच्यावर कोणाचा हक्क नाही, दिवसाचा नाही, रात्रीचा नाही. ती अशी मधली एक सांदी कोपऱ्यातली फट असते ना, तशी ती त्या 24 तासांच्या प्रहरामधली एक वेळ आहे, जिथे आपण फक्त घुसमटू शकतो, जिथे आपण फक्त एकटं होऊ शकतो, जिथे आपण स्वतःशी बोलू शकतो. आणि असा या सगळ्या संध्याकाळच्या गूढ भावार्थ अशा मनस्थितीचा सगळा पट घेऊन ग्रेस येतात आणि तिला व्याकुळ संध्या समय असं म्हणतात. कारण त्यावेळेला त्यांना आईचा कुठेतरी सल आहे आणि त्या दूरवर दिसणाऱ्या क्षितिजाप्रमाणे असणाऱ्या आईच्या डोळ्यात किंवा त्या कुणाच्या तरी डोळ्यात, म्हणजे त्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यात मी आपुले हात उजळतो. हात उजळतो म्हणजे कसं आहे, अंधार पडतोय, बारीक क्षीणसा प्रकाश आहे. उजळण्याकरता काय लागतं, बारीक प्रकाश लागतो किंवा प्रकाश लागतो. इथे आठवणी हा प्रकाश आहे. म्हणजे त्या संध्यासमयी, व्याकुळ संध्यासमयी दूर क्षितिजावर माझ्या आईच्या आठवणी मला ज्या काही थोड्याफार झिरपतायत, ज्या काही थोड्याफार माझ्यापर्यंत पोचतायत, त्याच्यावर मी माझे हात उजळून घेतोय. या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उचलतो. पुढच्या कडव्याकडे जाताना ग्रेस म्हणतायत आईला, म्हणजे हा जो सगळा मी तुझ्या आठवणीचा आता पट मांडणार आहे, त्या दूरच्या संधी प्रकाशातनं, त्या उरलेल्या थेंबा एवढ्या प्रकाशातनं मी माझे हात उजळून घेताना माझ्या असं लक्षात येतं, तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. तू आठवणीतून माझ्या, जशी मला तुझी आठवण येते, जसं मला तुझं स्मरण होतं, तसं माझ्या डोळ्यासमोर एक रंगीत वाट पसरली जाते. नाहीतर हा सगळा काळा आणि पांढऱ्याचा खेळ ही वेळ. म्हणजे आता अंधार पडणार आहे, काळा कुट्ट होऊन जाईल सगळं आणि उरलेला काही पांढरा थोडासा प्रकाश आहे. इथे मला रंगीत वाट, म्हणजे तुझ्या माझ्या आयुष्यात मी आपण घालवलेले खूप छान क्षण जे आहेत, एकत्र क्षण जे आहेत, ते मला दिसतात आणि ती रंगीत वाट. म्हणून तू जेव्हा जेव्हा मला दिसतेस, जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते, तेव्हा तू माझ्या आठवणीतून एक रंगीत अशी वाट पसरत जाते, असं ग्रेस आईला म्हणताय. नाही तर काय ते नसेल तर, अंधार व्रताची समयी कधी असते माझ्या पाशी. आता हे दोन आधी आहेत बघा. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, अंधार व्रताची समयी कधी असते माझ्या पाशी. हा जो पहिला कधी आहे ना, रंगीत वाट पसरण्याचा, हा क्वचित त्याचा अर्थ तसा क्वचित असा आहे. कधीतरी क्वचित तुझी अशी आठवण, म्हणजे आठवण सारखी येते, पण कधीतरी ती रंगीत वाट पसरली जाते. एरवी अदरवाईज एरवी अंधार व्रताची समयी तू मला देऊन गेली आहेस आणि ती सतत मायापाशी असते. समयी खरं तर अंधार उजळण्याकरता आपण लावतो, पण ग्रेसची शब्दकळा इतकी विलक्षण आहे, किंवा त्यातला पॅराडॉक्स किंवा त्यातला जो एक ती व्यामिश्रता आहे, विरोधाभास वाटावा अशी, अंधारव्रताची समयी दिली आहे. तू मला समयी दिलीस, पण ती अंधारव्रताची आहे. ती मला पेटवता येत नाही, कारण तू नाही आहेस, तू निघून गेली आहेस माझ्या आयुष्यातून. ती मला पेटवता येत नाही. त्यामुळे समयीचा जो परिचय आहे प्रकाशाचा, उजळण्याचा, तो नसलेली समयी तू मला दिली आहेस, कारण तू नाही आहेस, तू माझी समयी आहे. आणि मला अंधारव्रत माझ्या ललाटी आलंय, माझ्या नशिबात आलंय. ते अंधारव्रत घेऊन मी समयी बसलेलो असतो नेहमी. कधीतरी असं घडतं की त्या आठवणीतून
जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तू माझ्या आयुष्यात ती रंगीत वाट पसरत जाते. अदरवाईज माझी माझी समय घेऊन मी अंधारात एकटा बसलेला असतो तुझ्या अंधार आठवणींच्या. आता खरं तर असं आहे की आठवण जी असते कधी कोणाची येणारी आणि त्यात आईसारख्या व्यक्तीची आणि त्यात ग्रेस सारखा संवेदनाशील माणूस, तर ही कविता रडकी होण्याचा कुठेतरी भाव असतो. पण ग्रेसच्या कवितांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ग्रेसच्या कविता रडक्या नाहीत, तर त्या तुम्हाला जाणीव करून देणाऱ्या आहेत. म्हणजे एक असं असतं की एखाद्या एखाद्या गोष्टीवर रडणं किंवा एखाद्या गोष्टीचा रडका स्वर लागणं हे त्या भीतीवरचं उत्तर असतं. पण जेव्हा ती भीती मी समंजसपणे समजून घेतो तेव्हा माझा स्वर रडका लागत नाही. तो समंजसपणाचा असतो, तो त्या जाणीवेचा असतो, त्या काहुराच्या जाणीवेचा असतो. ते मला मनोमन पटलेलं असतं. आता ग्रेस असं म्हणतात पुढच्या ओळीत, पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. म्हणजे पदराला बांधून स्वप्न, मूल असतं ते नेहमी आईचं पदर आणि मूल याचं एक अत्यंत विलक्षण असं नातं आहे. तो एक बंध आहे त्यांच्या नात्यामधला. आईच्या पदराला धरून मूल मोठं होतं, आईच्या पदराआडून जग बघतं. तर तशा पदरात माझी सगळी स्वप्न असतात. लहानपणी जेव्हा मी आईचा पदर धरतो तेव्हा माझी स्वप्न सगळी त्या पदराला मी बांधून ठेवलेली असतात. तू निघून गेलीस, त्यामुळे त्या पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. तू निघून गेलीस, सगळी माझी स्वप्न तुझ्याबरोबर निघून गेली. तुझ्या पदराला बांधून असे घुंगरू असतात ना बांधलेले, तसे ते सगळे स्वप्नांचे घुंगरू तुझ्या पदराबरोबर निघून गेले. तू निघून गेलीस तेव्हा, आणि तू एकटी निघून गेलीस. आता एकट संध्या समयी तू एकटी निघून गेलीस, मी एकटा उरलो. माझ्या पदरी काय आलं? तर माझ्या पदरी आला आकांत, कारण तू नाहीयेस. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी, तुकयाच्या हातामधला मी अभंग उचलू नकी. ग्रेस त्यांच्या चर्चबेल नावाच्या पुस्तकात असं म्हणतात की तुकाराम हा प्रचंड आकांताचा कवी आहे. आकांत, तुकारामाचं सगळं आयुष्य धगधगत आहे आणि त्यात आकांत आहे. उरी आकांत भरलेला तुकाराम आहे. तुकारामाची कविता म्हटल्यानंतर राजस राजस किंवा असं काही प्रसन्न किंवा असं काही येत नाही. फक्त एक धगधगता आकांत आपल्यापाशी उरतो आणि असं वाटतं काय माणसाचं आयुष्य होतं. तर त्याच्या सगळ्या रचनांमध्ये जो आकांत पसरलाय त्यातला एक अभंग मी उचलून घेतो, कारण तू निघून गेलीस माझी स्वप्न घेऊन. माझ्याकडे तेवढंच उरलंय. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी, तू कयाच्या हातामधला मी अभंग उचलून घे. मला तेवढीच साथ आहे आता आकांताची, म्हणून मी आकांताचा जो सर्वश्रेष्ठ माणूस आहे, आकांताची जी परिसीमा आहे तुकाराम, त्याच्या अभंगातला एक अभंग उचलून घेतोय, कारण त्याचीच मला साथ आहे. मला कुठेतरी त्याचं मला जशी जवळीक वाटते, कारण माझी सगळी स्वप्न घेऊन तू निघून गेलीस पदराला तुझ्या बांधून. माझ्याकडे काही राहिलं नाही आता. आता या 3 ओळी जेव्हा होतात, पहिले 3 कडवी जी होतात, या तिन्ही कडव्यात ग्रेस वर्णन करतो, आपल्या विकलपणाचं करतो, एका अत्यंत विकल काहूर माजलेल्या संध्याकाळचं करतो, एका अत्यंत गलबलून टाकणाऱ्या आईच्या आठवणींच्या सलाचं करतो. आणि हे सगळं वर्णन 3 कडव्यात करताना मग 4थ्या कडव्यात ग्रेस आपली इच्छा प्रकट करतात. आणि ती काय इच्छा आहे बघा. म्हणजे इच्छा अशी असावी, कधी म्हणतात ना की जर एखादं औषध असतं किंवा एखादा जर वेदना असेल त्याच्यावर आपण औषध घेतो, काही वेळेला वेदना अशी असते की त्या वेदनेचं औषध होऊन जातं. गालिब म्हणतो दर्द का दवा हो जाना. आता इथे ग्रेसचा दर्दचा दवा होतोय, तर तू कसं म्हणतोय बघा ते, तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा. तू मला कुशीला घ्यावे. जगातल्या कुठल्याही गोष्टीत आईची जी कूस असते त्याच्या इतकं शाश्वत काही नाही, त्याच्या इतकं आश्वस्त करणारं काही नाही, आणि त्याच्या इतकं आश्वस्त करणारंही काही नाही. म्हणजे त्याच्या इतकं आश्वासन काही नाही. आईच्या कुशीत असताना सगळ्यात सुरक्षित, सगळ्यात आपण ज्याला आपण म्हणतो की आपण आईवर अवलंबून आईच्या कुशीमध्ये आपण निवांत असतो. आणि त्या कुशीत तू मला घ्यावं, अंधार हळू ढवळावा. हे ज्या अंधार व्रताची समय वाहून वाहून जो अंधार साचलाय, ज्या अंधाराचा शिगोशिग माझ्या मनात भरलाय आणि संध्याकाळी होते, या दोन्ही प्रतिमांचं सृजन बघा कसं आहे. बाहेरही आता अंधार होणार आहे, तू मला कुशीला घ्यावं, अंधार हळू ढवळावा. संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस यावा.
कुठलाही कवी हा ग्रेससारखा महाकवी तेव्हा होतो जेव्हा ती कविता त्याची कालातीत होते. तिच्या प्रतिमा कालातीत असतात, तिचं सृजन कालातीत असतं, तिचा अर्थ कालातीत असतो आणि ती आपल्या त्या वर्तमानाच्या तुकड्याच्या पलीकडे कैक योजनं निघून जाते. कैक काळाचे तुकडे ओलांडून निघून जाते आणि ती पुन्हा मागे पण येते आणि ती काळाच्या त्या अखंड वाहणाऱ्या प्रवाहावर आपली मुद्रा उमटवते. ग्रेस कशी प्रतिमा करतात बघा. संन्यस्त सुखाच्या काठी, म्हणजे तू मला कुशीला घेतलंस, माझा अंधार असा ढवळलास की काय होईल माहितीये. संन्यस्त सुखाच्या काठी. ग्रेस काय शब्द योजना करतात. संन्यस्त सुख म्हणजे हे विरक्तीचे दिवस आहेत माझे, मला संन्यस्तपणाच देऊन गेलीस तू, माझ्याकडे दुसरं उरलं काय. पण दर्द का दवा हो जाना या संन्यस्तपणाचं एक सुख असतं. कारण इतका संन्यस्तपणा आहे, इतकं पदरात माझ्या आकांत आहे, इतकं माझ्या पदरात एकलेपण आहे, इतका मी विकल आहे, इतका मी ज्याला म्हणतो तुझ्या आठवणीने पोळला गेलोय, की ते पोळलं जाणं, ते संन्यस्त होणं, ते एक सुख आहे माझ्याकरता. कारण ते चिरंतन आहे. सुखाची एक व्याख्या अशी असते की सुख आणि दुःख हे येतं जातं आपण असं म्हणतो, पण एखाद्या अवस्थेत असणं याला पण सुख म्हणतात, एका वेगळ्या अर्थाने. म्हणजे एकाच अवस्थेत मी असतो. तसं माझ्या अंदाज संन्यस्त सुखाच्या, म्हणजे मी संन्यस्त झालोय, विरक्त झालोय, मला दुसरं काही सुचत नाही, माझ्या कुठली आसक्ती उरलेली नाही, असं जे सुख माझं आहे, संन्यस्त सुख, त्याच्या काठी वळिवाचा पाऊस यावा. केव्हा तुम्हाला कुशीला घेतलंस, माझ्यातला अंधार हळू असा ढवळलास, तर माझ्या त्या संन्यस्त सुखाची जी मला देणगी देऊन गेलीस तू, त्याच्या काठी वळिवाचा पाऊस यावा. आता बघा, वळीव हा जो शब्द आहे, पावसाचे अनेक प्रकार आहेत. पाऊस मृग नक्षत्राचा पडतो, पाऊस धो पडतो, आपण ते सगळं पावसाच्या कवितेच्या वेळेला बघू. पण वळिवाचा जो पाऊस आहे तो आडदांड आहे. वळिवाच्या पावसाला शिस्त नाही आहे. वळिवाचा पाऊस सगळं उद्ध्वस्त करणार आहे. वळिवाचा पाऊस सगळा कसाही कोसळणार आहे. वळवाच्या पावसाचं रूप अत्यंत आक्रमक आहे. इतकं आक्रमक आहे की तो वळिवाचा पाऊस येण्याआधीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती, ज्यात जमीन आसमानाचा फरक पडलेला असतो. जमीन तापलेली आहे वैशाख वणवा पेटून, जमिनीला तडे गेले आहेत, आणि वळिवाचा पाऊस त्या जमीन तापलेल्या जमिनीवर तितक्याच आक्रमकपणे कोसळतो, आडवा तिडवा कोसळतो आणि ती जमीन भिजवून टाकतो. आणि त्या जमिनीतून एक सुगंध येतो, ज्याला मृद्गंध असं म्हणतात. जगात कोणी किती अत्तर बनवली, किती परफ्युम्स बनवले, तरी मृद्गंधाचं परफ्यूम बनवता येणं शक्य नाही. असा हा निसर्गाच्या जवळ जाणारा असीम, अवीट, अनंत, त्याचा कधी अंत होणार नाही, असा हा मृद्गंध आहे, असा हा गंध आहे. तो येईल. म्हणजे संन्यस्त सुख हे माझं सुख जेवढं संन्यस्त आहे, तेवढा तुझ्या आठवणींचा जो तुझी आठवण येईल, तू मला कुशीत घेशील, माझं माझं अंधार ढवळशील, तेव्हा वळिवाच्या पावसासारखं होईल. त्याला शिस्त नसेल. म्हणजे ग्रेस एकदा असं म्हणले त्यांच्या चर्चबेल नावाच्या एका काव्यसंग्रहामध्ये, ललित लेखांच्या संग्रहात, ते असं म्हणतात की आईने माझ्या पाठीत कधी धपाटा घातला नाही, आईने माझ्या पाठीत कधी धपाटा घातला नाही, किंवा माझ्या अंगाईत कधी खडीसाखरही पेरली नाही. आईने मला धपाटा घातला नाही, माझ्या अंगाईत कधी खडीसाखर पेरली नाही, पण केवळ अभिव्यक्तीची तऱ्हा बदलली, म्हणून त्या आदिम प्रेरणेचं पिसाट अधिष्ठान ढळत नाही. याचा अर्थ काय? आई मुलाच्या नात्याची जी आदिम प्रेरणा आहे, त्याचं जे अधिष्ठान आहे तेच पिसाट आहे. म्हणून तिथे पडणारा पाऊस वळिवाचा आहे, तो पिसाट आहे. कारण ते नातंच वेगळं आहे, त्याला काही चौकटी नाहीत, त्याला डिफाईन करता येत नाही. वळिवाच्या पावसाला डिफाईन करता येत नाही, त्याची काही फ्रेमवर्क नाही. तो आडदांड आहे, आडवा तिडवा आहे, तो 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 तुटून पडल्यासारखा आहे. तो सगळं तुम्हाला नाहून टाकणार आहे, तो तुम्हाला भिजवून टाकणार आहे. तुमची सगळी असलेली काहिली भिजवणारा पाऊस आहे वळिवाचा पाऊस. नंतर मग पाऊस येत राहतो, पण वळिवाचा पाऊस हा वळिवाचा पाऊस आहे. आणि तो तडातडा येतो, तो अचानक येतो. त्याची कदाचित येण्याच्या आधी काही क्षणच त्याची वर्दी येते. वाट बघतायत सगळ्यांनी, पाऊस पडतो असं होत नाही, पाऊस धाडकन कोसळतो. तसं तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा, संन्यस्त सुखाच्या काठी वळिवाचा पाऊस यावा. म्हणजे माझ्या या संन्यस्त आयुष्याचं जे काय मला संन्यस्तपणातच सुख लाभलंय, दुर्दैवी आहे पण आहे,
माझ्याकडे जे वस्तीला आलंय अंधार व्रत, जे संन्यस्त सुख त्याचं तयार झालंय, त्याच्या काठी वळीवाचा आडदांड पाऊस येईल, तुझी आठवण अशी आहे माझ्याकरता. एकदा पुन्हा सगळी कविता म्हणतो सांगितलेल्या अर्थासकट. मला वाटतं आपल्यापर्यंत ते पोचेल. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उचलतो. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, अंधार व्रताची समयी कधी असते माझ्या पाशी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी, तू कयाच्या हातामधला मी अभंग उचलून घेई. तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा, संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस यावा. ग्रेस स्वतःबद्दल असं जेव्हा म्हणतात ना की आय एम नॉट अ पोएट, आय एम अन आर्टिस्ट अँड आय एम अन एन्शंट आर्टिस्ट. हा प्राचीन कवी आहे, हा प्राचीन कलाकार आहे. आणि या सगळ्या प्रतिमातून त्यांच्या कलाकारालावंताच्या अवकाशाचं विश्व आपल्यासमोर उलगडत जातं. तो सगळा कॅनव्हास एखाद्या मोर पिसाऱ्यासारखा उघडतो, त्याला असंख्य डोळे असतात प्रतिमांचे, आणि आपण त्यात अक्षरशः न्हावून निघतो. धन्यवाद.